बाप माणूस. या धर्तीवर अनेक प्रकारची माणसे जन्माला येत असतात. काही सामान्य तर काही असामान्य. काही स्वतःच्या बापाचं नाव मोठं करतात तर काही स्वतःच असतात बाप माणसं. हे बाप पण फक्त नावात नाही तर कर्तृत्वातूनही दिसते. ही कहाणी आहे आपल्या कार्यानं अशक्य वाटणारा प्रवास शक्य करणाऱ्या बाप माणसाची. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे पास चलकर समंदर भी आएगा, थक कर न बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी, मिलने का मजा भी आएगा. हा शेर ज्यांनी अक्षरशः जगला आहे तो आहे बाप माणूस दिलीप राणोजी चोथवे. हा प्रवास थरारक होता. झिरो टू सुपर हिरो हे फक्त चित्रपटात नाही तर प्रत्यक्ष जगलेला हा बाप माणूस. राजूर अकोले तालुक्यातले अगदी छोटेसे गाव. शिक्षक असलेले राणोजी बबन चोथवे आणि सुमन राणोजी चोथवे यांच्या पोटी जन्माला आले हे रत्न दिलीप राणोजी चोथवे. शिक्षकांचा मुलगा म्हणजे संस्कारांचे बाळकडू पाळण्यातूनच मिळालेले. असं म्हणतात शिक्षकाची मुले एकतर फार शिस्तबद्ध असतात नाहीतर फार बेशिस्त. यांच्या बाबतीत मात्र शिस्त आणि खोडकरपणा यांचा संगम दिसून आला. चोथवे गुरुजींच्या या मुलानं आपले शिक्षण अकोले तालुक्यातच पूर्ण केले आणि आपल्या घराच्या उबदार वातावरणातून नोकरी निमित्त दिलीप राणोजी चोथवे स्थायिक झाले रामभूमी नाशिक मध्ये. द्राक्ष ते रुद्राक्ष अशी परंपरा असणारे नाशिक गंगेसारखे निर्मळ सगळ्यांना सामावून घेणारे शहर. या नाशिक नगरीच्या कुशीत येऊन हा बाप माणूस विसावला. मार्ग सोपा नव्हता पण खडतर वाटेला घाबरेल तो बाप माणूस कसला. यांनी रिक्षा हातात घेतली आणि सुरू झाला रिक्षा चालक म्हणून प्रवास. आयुष्याचे रिक्षा मीटर कधी वाढत होते तर कधी कमी होत होते. आयुष्य परीक्षा घेत होती. रिक्षेबरोबरच अनेक पार्ट टाइम कामातून हे आपला उदरनिर्वाह भागवत होते. कुठलेही काम लहान नसते हेच ठाम तत्व. आयुष्यात अनेक पात्र निभावण्याचे काम हा बाप माणूस करत होता. यातलेच एक पात्र म्हणजे क्रॉम्प्टन गेव्स कंपनीत कामगार म्हणून रुजू होणे. कामगार म्हणून नेटानं काम केले आणि मग परत शिक्षणाचा हात धरला आणि केल्यानं होत आहे रे, आधी केलेची पाहिजे हा ध्यास मनाशी घट्ट केला. आणि आता आयुष्यातले पात्र पुन्हा बदलले. हा बाप माणूस झाला सत्यासाठी लढणारा पत्रकार. पत्रकाराचा संपादक होऊन रामभूमी नाशिक मध्ये रामभूमी नावाच्या वर्तमानपत्राचे त्यांनी यशस्वी संपादन केले. राजूर गावातला एक सामान्य मुलगा आता कामगाराचा नेता आणि यशस्वी पत्रकार म्हणून अभिमानानं उभा राहिला. कित्येक कामगारांचे प्रश्न आपले प्रश्न मानून हा बाप माणूस कामगारांचा नेता म्हणून लढला. यातच शिरपेचात खोचला गेला एक मानाचा तुरा, महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च गुणवंत कामगार पुरस्कार. या प्रवासात आले अनेक टप्पे. हा बाप माणूस दुसऱ्या कंपनीत रुजू झाला, स्नायडर इलेक्ट्रिकल इंडिया कंपनी. या कंपनीतही अनेक कामगारांच्या प्रश्नांसाठी हक्कांसाठी हा माणूस लढला. क्रांती घडवणारा हा क्रांतिकारक समाज सुधारकच होता. या बाप माणसाचा प्रवास थक्क करणारा आहे. आयुष्य आपल्याला अनेक आव्हाने देत असते पण आपणच आयुष्याला आव्हान देण्यासाठी सज्ज व्हायला हवे. ते काम करत असलेली कंपनी बंद पडली आणि आता पुन्हा उभा राहिला आयुष्याचा प्रश्न. पण वेदा करंदीकर म्हणतात तसं, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळते सत्तर. या ओळी अक्षरशः खऱ्या केल्या या बाप माणसानं. कुठलेही पाठबळ किंवा पार्श्वभूमी नसताना हा बाप माणूस उतरला लॉन्ड्री व्यवसायात आणि आता झाले पात्र व्यावसायिकाचे. सुरुवातीला एक दुकान, एका दुकानचे 4 असे करता करता मुंबई, धुळे, नंदुरबार, संपूर्ण नाशिक जिल्हा अशा तब्बल 5 ते 7 जिल्ह्यांमध्ये शासनाची कामे सुरू झाली. व्यवसाय आता लहान राहिला नव्हता. एक मोठी झेप या बाप माणसानं घेतली. मग लेबर कॉन्ट्रॅक्ट यशस्वी पूर्ण करणारा लेबर कॉन्ट्रॅक्टर असा प्रवास या बाप माणसानं पार केला.
लहानशी सुरू केलेली कंपनी आज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे आणि कामगार ते कामगारांचा नेता हा प्रवास केलेला बाप माणूस आहे या वटवृक्ष झालेल्या कंपनीचा मालक. तब्बल 150 ते 200 लोकांना रोजगार देऊन लोकांच्या चेहऱ्यावर या बाप माणसानं म्हणजेच दिलीप राणोजी चोथवे यांनी आनंद पसरवला. शून्यातून विश्व निर्माण करणे वाटतं तितके सोपे नाही. त्यामागे असतात अनेक टप्पे, खाल्लेल्या ठेचा आणि अनेक यश अपयशाचे टप्पे. या बाप माणसाला तितकीच सक्षम साथ लाभली ती पत्नीची. 2 से 4 हात झाल्यावर ती स्त्री उभी राहते. त्या पुरुषामागे खंबीर सुरेखा चोथवे या बाप माणसामागे उभी राहिली आणि झेप घेणं जास्त सोपं झालं. नितीन आणि कल्पना या भावंडांमध्ये हा बाप माणूस दादा म्हणून रमला. बाप माणसानं बाप नावाचे पात्र इतके खंबीर निभावले की चोथवे गुरुजींप्रमाणे यांनीही घडवली आपली आदर्श मुले सागर आणि स्वाती. अश्विनी या सुनबाईनं सुद्धा हीच संस्काराची शिदोरी पुढे नेत चोथवे कुटुंबाची परंपरा पुढे नेत आहे. त्याचबरोबर भाऊजाई मनीषा, ईश्वरी आणि सोहम पुतणे या सगळ्यांना आपल्या या बापाचा खूप अभिमान आहे आणि तितकाच अभिमान आहे पंकज कस्तुरे या जावयाला. कुटुंबाचा गोतावळा आता खूप वाढला आहे. चोथवे कुटुंब आता गोकुळ झाला आहे. मल्हार आणि वल्लभ, स्पृहा, स्पंदन या नातवांनी कुटुंबात आनंद पसरवलाय आणि त्यांच्या समोर आपल्या आजोबांचे आदर्श आहे. सामाजिक कार्यकर्ते, तेली समाज वधूवर मेळावा आयोजक, सिडको तेली समाज अध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी झटणारा सामाजिक कार्यकर्ता, उद्योजक, बाप, आजोबा प्रत्येक पात्रात हा बाप माणूस चमकला आणि आयुष्याचा हिरो झाला. हा प्रवास येणाऱ्या कित्येक पिढ्यांना आदर्श ठरणार आहे आणि आताही ठरतो आहे आणि ठरत राहणार आहे. अडचणींवर मात करत स्वतःला सिद्ध करणारा हा बाप माणूस खरं तर प्रत्येकाला समजला तर अडचणी लहान आणि स्वतःला मोठे करणे सोपे जाईल. श्री मंगल समाज रत्न पुरस्कार, नाशिक महानगरपालिकेतर्फे आदर्श कामगार पुरस्कार 2004, ओझर ज्युनियर चेंबर्स आयोजित निबंध स्पर्धेत उत्कृष्ट निबंधाचे पारितोषिक, नाशिक परिसर वृत्तपत्र लेखकांच्या वतीनं सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ कवी कुसुमाग्रजांच्या हस्ते पारितोषिक प्रदान, स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया सातपूर या कंपनीचा आदर्श कामगार पुरस्कार, महाराष्ट्र शासनाकडून विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड अशा अनेक पुरस्कारांवर नाव कोरण्यात हा बाप माणूस यशस्वी झालाय. पण एक पुरस्कार या बाप माणसानं जिंकलाय, तो म्हणजे आदर्श माणूस. खरं तर यांनी आपल्या आयुष्यालाच जिंकलंय. त्यांनी मदत केलेल्या कित्येक कामगारांना, समाजातल्या माणसांना आणि संपूर्ण कुटुंबाला या बाप माणसाचा नितांत अभिमान आहे. इतकेच म्हणता येईल. सामान्य माणसानं हाती घेतली रिक्षा, आयुष्य घेई रोज परीक्षा. कामगार झाला कामगारांचा नेता, कामगारांचे प्रश्न सोडवी हा त्यांचा त्राता. पत्रकार संपादक झाला समाज सुधारक, कंपनी उभारून झाला हा मालक. अखंड महान आहे यांचे काम. या बाप माणसाला आम्हा सगळ्यांचा सलाम. जसे अंकुरते मनी कल्पना येते, व्याकुळ हाते तिळतिळ फुटते, खोल कुठे गलबलते. कल्लोळात मनाच्या बीज चमकुनी जाते.